सूर्यराव काकडे. सूर्यराव हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवाजीने सूर्यराव काकडे 2000 हासम जावळीवर रवाना केले असा मोऱ्याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे. सूर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. शिवरायांनी 1671 मध्ये बागलान मोहीम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते ऐकून पातशहा कष्टी झाला आणि म्हणाला, काय इलाज करावा. लाख लाख घोडाचे सुवे रवाना केले, ते बुडवले, नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे. तेव्हा पातशहाने शिवाजी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत दिल्ली आपण सोडित नाही असा विचार केला आणि इकलास खान व बहलोल खान यास बोलावून 20,000 स्वारांनीशी सालेरीस रवाना झाले. मग इकलास खानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळाले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनोबत प्रतापरावांना जासुदा करवी कळविले की तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोल खानास ठारून चालविणे आणि कोकणातून मोरपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. हे इकडून येतील, तुम्हीही वर घाटी कोकणातून येणे, असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे अशी पत्रे पाठवली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव, सूर्यराव तर दुसरीकडून पेशवे उभयंता सालेरीस आले आणि मोठे युद्ध झाले. सभासद आपल्या बकरीत याचा उल्लेख खालील प्रमाणे करतात. 4 प्रहर दिवस युद्ध जाहले. मोगल, पठाण, राजपूत तोफांचे हत्ती, उंट, अराबा घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की 3 कोश औरस चौरस आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा 10,000 माणूस मुर्दा जाहले. पूर वाहिले, रक्ताचे चिखल जाहले. मराठांनी इकलास खान आणि बेलोल खानाचा पाडाव केला. युद्धात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युद्धात शिवरायांच्या 1,20,000 सैन्यांचा समावेश होता. पैकी 10,000 माणसे कामीस आले. 6,000 घोडे, 6,000 उंट, 1,200 हत्ती तसेच खजिना, जड जवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मोरपंत पेशवे आणि प्रतापराव सरनोबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांनी पराक्रम गाजवताना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हते. भारती जैसा कर्ण योद्धा त्याचा प्रतिमेचा असा शूर पडला. विजयाची बातमी शिवरायांकडे गेली. राजे खूप खुश झाले. खबर घेऊन आलेल्या जासुदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनोबत, मोरपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो, पातशहा असे कष्टी झाले. खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीच दिली असे वाटते. आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यू येईल तर बरे. आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही असे बोलिले. मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांचा विजय प्राप्त झाला होता. त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची व शौर्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यावर त्या समोरील मोल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलान प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.
त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.